नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक मस्त छानपैकी टॉपिक पाहणार आहोत. दॅट टॉपिक नेम इज फोटोसिंथेसिस. टॉपिकचं नाव काय आजच्या? फोटोसिंथेसिस आहे. याला म्हणलं जाते प्रकाश संश्लेषण म्हणलं जाते. प्रकाश संश्लेषण म्हणलं जाते याला, प्रकाश संश्लेषण. आता पहा, फोटोसिंथेसिस हे समजून घेण्याच्या अगोदर आपण नेमकं फोटो म्हणजे काय आणि सिंथेसिस म्हणजे काय ही प्रक्रिया घेऊ. आता फोटो म्हणजे काय? तर फोटो म्हणजे लाईट. फोटो म्हणजे काय? लाईट. आणि सिंथेसिस, सिंथेसिस म्हणजे काय? एक प्रक्रिया होणे. कशावर? कशाची? ह्या लाईटची. त्याच्यामुळे ह्याचे नाव काय पडले? फोटोसिंथेसिस वाली. म्हणजे काहीतरी लाईटची पडून एक काय व्हाली? प्रक्रिया तयार व्हाली ह्या ठिकाणी. पहा, आता एक जनरल, आता एक झाड दिसत असेल तुम्हाला, ट्री ह्या ठिकाणी. आता या झाडामधला एक काय करू, लीव्स बाजूला काढू आपण ह्याच्यामधून पूर्णपणे. एक लीव्स घेतला. आता ह्या ठिकाणी सन आहे. सनचा हा लाईट कशावर पडणार? ह्या पानावर पडणार झाडाच्या. हे सनरे फॉल्स ऑन लीफवर पडणार ह्याच्यामध्ये. हे झाड, त्याला असे करू पूर्ण मूळ दाखवत आहे. आता मुळावाट काय जातो? वॉटर जाते. H2O म्हणजे वॉटर. नंतर मिनरल्स जे घटक आहेत ते जातात, मिनरल जातात. आणि वॉटर आणि हे जे मिनरल्स आहे हे जाण्यासाठी काय असते? एक झायलम असते. झायलम मार्फत काय होते? वॉटर आणि मिनरल्स काय होतात? ह्या झाडाला पूर्ण पुरवित असतात. मग जेव्हा हे लाईट आहे, सनरे जेव्हा फॉल्स पडतात, कशावर? हे पानावर पडतात. तेव्हा आता पानाचा हिरवा कलर कशामुळे? आपल्या सर्वांना माहिती आहे. याच्यामध्ये काय आहे? तर याच्यामध्ये क्लोरोफिल आहे. काय आहे? कोणता पिगमेंट आहे? क्लोरोफिल आहे. आणि म्हणजेच ह्याच्यामध्ये काय असते? क्लोरोप्लास्ट असते. काय असते? क्लोरोप्लास्ट असते. आणि झाडामध्ये, पानामध्ये छोट छोटाली छिद्र असतात. त्या छिद्रांना काय म्हणलं जाते? स्टोमाटा म्हणलं जाते. कोणता माटा? स्टोमाटा म्हणलं जाते. आपल्या बॉडीवर पण छोट छोटाली छिद्र आहेत, त्याला काय म्हणलं जाते? स्पोर्स असतात ह्या ठिकाणी. आता स्टोमाटाचं काम काय? तर वातावरणामधलं जे आहे काय घेणं? CO2 म्हणजे त्याला म्हणलं जाते कार्बन डायऑक्साईड. काय? कार्बन डायऑक्साईड. आणि येणारे जे लाईट आहे कोणापासून पडलेला? सन पासून पडलेला, पानावर पडायली. आणि झाड हे जे स्टोमाटा वाटत काय घ्यालाय? कार्बन डायऑक्साईड घेते. आणि मुळा वाटत काय घ्यालाय? H2O घ्यालाय. आणि हे काय? पाणी वरही चाले, पूर्ण झाडाला पुरविते. आणि पानाचा हिरवा कलर कशामुळे आहे? पानामध्ये काय आहे? क्लोरोप्लास्ट आहे, म्हणजे क्लोरोफिल आहे याच्यामध्ये. आणि आता प्रक्रिया काय होती? रिॲक्शन काय घडते? आता पाहू आता नेमकं काय होते आणि काय नाही. तर रिॲक्शनच्या रूपामध्ये सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा सूर्यप्रकाश पानावर पडतो, पण पानाचा हिरवाच कलर पाहिजे. जर पानाचा हिरवा कलर नसल तर फोटोसिंथेसिस होणार नाही. हिरवा कलर असल हे म्हणजे कोणता पिगमेंट? क्लोरोप्लास्ट. आणि जर असल तर झाड काय घेते? CO2 घेते, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड घेते. आणि बाहेर काय फेकते या प्रक्रियेमध्ये? O2 म्हणजेच काय असते? हे ऑक्सिजन सोडत असते. आता हेच आपल्याला एका रिॲक्शनच्या रूपामध्ये आपण पाहणार आहोत. बघा, एक रिॲक्शन तुमच्या समोर लिहितो. आता झाड काय घेते? कार्बन डायऑक्साईड. 6 कार्बन डायऑक्साईड घेतले. आता रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची. हे 6 जे घेतलेत, आता ह्याला CO2 लाच काय म्हणलं जाते? कार्बन डायऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होते. कोणासोबत होते? 6 H2O म्हणजे काय? वॉटर, मुळावट आलेलं. आणि हे बाणाला म्हणायचं इट गिव्स म्हणायचं. आणि वरून जे पडलेत काय? सनरे, सनलाईट. काय? सनलाईट. आणि पानाचा हिरवा कलर आहे, पिगमेंट आहे. काय त्याचं नाव? क्लोरोफिल, क्लोरोप्लास्ट. आणि ही रिॲक्शन आपला प्रोडक्ट काय मिळते?
C6H12O6 म्हणजेच ह्याला म्हणलं जाते ग्लुकोज म्हणलं जाते. काय म्हणलं जाते? ग्लुकोज म्हणजेच फूड म्हणलं जाते. झाड हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. आपण डिपेंड आहेत कशावर? प्लॅन्टवर डिपेंड आहेत. आणि बाहेरचा जो प्रोडक्ट पडतो 6O2 म्हणजेच काय बाहेर पडते? ऑक्सिजन बाहेर पडते. हे आपल्यासाठी जे ॲनिमल आहेत त्या सर्वांसाठी कामाचं आहे. आता जर ऑक्सिजनच नसला आपण सर्व्हाइव्ह म्हणजे जिवंत राहिलो नसतो, आपण मेलो असतो तेव्हाच. मग आपण जे सोडलेलं आहे, मग झाडांना सुद्धा फॉर्म मध्ये यायचं नाही की म्हणायचं नाही की बा माझ्यामुळं तुम्ही आहेत. पण आपण जो सोडतो काय? कार्बन डायऑक्साईड सोडतो. आणि आपण कार्बन डायऑक्साईड सोडलेला कोण घेतात? प्लॅन्ट घेतात. आणि प्लॅन्टने घेतलेला कार्बन डायऑक्साईड एक प्रक्रिया होती. दॅट प्रक्रिया नेम इज फोटोसिंथेसिस. आणि त्याच्या मार्फत आपल्याला काय मिळते? ग्लुकोज मिळते म्हणजे फूड मिळते. आणि त्याच्यातून मिळालेलं काय? ऑक्सिजन. आपण हे बी कामाचे आपल्या आणि ऑक्सिजन बी कामाचे. म्हणजे आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती प्रक्रिया करून काय सोडतात? ऑक्सिजन सोडतात आपल्यासाठी. म्हणजे आपल्यामुळं वनस्पती आहेत आणि वनस्पतीमुळं काय? आपण आहेत ह्या ठिकाणी. मग आता जे ग्लुकोज तयार केलंय प्लॅन्टनं ते सर्वच्या सर्व आपल्याला देऊन टाकतात का? नाही. त्यांना पण जगण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? फूडची गरज आहे, अन्नाची आवश्यकता आहे. मग ते सर्वच्या सर्व रूपात फळ रूपात देत नाहीत, तर ते स्टोअर करतात मध्ये. आता स्टोअर कुठं असते? पानामध्ये असते, फांद्यामध्ये असते. आणि ह्या जे ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये काय केले? स्टोअर. जशी गरज पडली तसं काय करतात? त्या वापर करतात. आणि फोटोसिंथेसिस झाडाचा जेवढा ग्रीन पार्ट आहे तेवढ्या पार्टमध्ये घडून येते. फक्त ग्रीन पार्ट पाहिजे. बघा सुरुवातीला जर आपण एक बी लावली ती झाड म्हणजे खालून वरपर्यंत सगळं काय असते? हिरवगार असते. कारण त्याला जास्त कशाची गरज असते? फूडची गरज असते. मग त्या टायमाला सगळ्या पार्टमध्ये काय होते? फोटोसिंथेसिस होते. कारण पूर्ण भाग ते ग्रीन असते. जसजसं मोठं होईल तसं त्याच्या ब्रँचेस फक्त काय राहतात? हिरव्या राहतात. नंतर शेवटी ते पानच राहतात. ओके, अशा पद्धतीने हे काय आजचा सिंपल आणि साधा टॉपिक आहे. कोणता? फोटोसिंथेसिस. ओके, थँक्यू मित्रांनो. ह्या ठिकाणी आपण थांबू.